PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. प्रीतीचा तू दूर का भाग 9. लेखिका प्राची सोळे. या आत, धोत्रे म्हणाला व आत गेला. त्याच्या पाठी मैथिलीही आत गेली आणि आदिराज थांबला. त्याला कसंही करून मैथिलीला भेटायचेच होते आणि ही संधी तो हातची घालवणार नव्हता. कथा पुढे सुरू. मैथिली उठली व धोत्रेच्या मागे केबिनमध्ये गेली. आतमध्ये गेल्यावर थंडगार वारा अंगावर आला. कदाचित आधीपासूनच AC चालू असावा, नाहीतर इतक्या लवकर थंडावा कसा होणार तिच्या मनात आले. समोर ब्राऊन कलरच्या लेदरच्या मोठ्या खुर्चीत मंत्रीसाहेब बसले होते. खूप प्रशस्त केबिन होती आणि मुख्य म्हणजे खूप छान सजवली होती. भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराज, शिक्षण महर्षी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या खूप सुंदर हार घातलेल्या तस्वीरी होत्या. बसा. धोत्रेच्या आवाजाने ती भानावर आली. तिने समोर मंत्र्यांना नमस्कार केला व खुर्चीत बसली. धोत्रे एका खुर्चीत बसले. हातातली फाईल तिने मंत्र्यांच्या समोर उघडून ठेवली. बोला, काय मदत करू शकतो आम्ही तुमची? मंत्री पहिल्यांदाच गंभीर आवाजात बोलले. सर, माझे नाव मैथिली शंकरराजे. या शहराच्या मध्यवर्ती भागात आमची शिवांजली प्राथमिक शाळा आहे. मराठी मीडियम? नाही सर, इंग्लिश मीडियम, 1ली ते 7वी. बरं, पुढे? सर, ही प्राथमिक शाळा आता माध्यमिक करायची आहे, 8वी ते 10वीपर्यंत. म्हणजे इथे शिकणाऱ्या मुलांना 7वीला शाळा सोडून पुन्हा नवी शाळा, नवीन ॲडमिशन, डोनेशन या त्रासातून जायला नको. मंत्र्यांनी एकदा मैथिलीकडे पाहिलं आणि तिची फाईल समोर खेचली. ते बारकाईने एक एक पेपर तपासत होते. शेवटचा पेपर बघून त्यांनी फाईल बंद केली. कागदपत्रे सगळे बरोबर आहेत, पण माध्यमिक शाळा करण्यासाठी शासनाची जी नियमावली आहे ती तुम्हाला माहिती आहे का? मंत्र्यांनी प्रश्न टाकला. मैथिलीने धोत्रेकडे पाहिले. धोत्रे, थोडक्यात ब्रीफ करा मॅडमना, मंत्री म्हणाले. हो साहेब. धोत्रे मैथिलीकडे वळला. मॅडम, प्राथमिक शाळेला माध्यमिक करण्यासाठी काही नियम व अटी असतात आणि त्या पूर्ण करणे गरजेचे असते. जसं की आता तुम्ही अर्ज दिला आहे. माध्यमिक शाळेची गरज का आहे ते सांगितले आहे. मुलांचा पट, शाळेची मजबूत बांधणी वगैरे सगळं दिलं आहे. ठीक आहे, पण आता आम्ही काय तपासणार ते सांगतो. धोत्रे, चहा विसरलात की काय? मंत्री असे म्हणाले आणि धोत्रेंनी कानावर हात ठेवले. साहेब, लगेच सांगतो. त्यांनी टेबलावरची बेल वाजवली. तसा शिपाई आत आला व सलाम केला. रघु, 3 स्पेशल चहा घेऊन ये पटकन, धोत्रे म्हणाला. हो साहेब, म्हणून रघु निघून गेला. तर मॅडम, आता प्राथमिक तयारी काय असते ते सांगतो. पहिलं, शाळेची जागा ही मालकी हक्काची आहे की भाडेतत्वावर हे स्पष्ट करणे. भाडेतत्वावर असली तर किती वर्षांसाठी आहे ते स्पष्ट करणं. दुसरं, इमारतीचा नकाशा, त्याचं स्थैर्य प्रमाणपत्र म्हणजेच स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट करून घेतलेलं असावं. तिसरं, अग्निशमन विभागाचे NOC. चौथे, शिक्षकांची शैक्षणिक पात्रता व नियुक्तीपत्र. 5वे, प्राथमिक शाळेला मान्यता मिळालेलं सर्टिफिकेट आणि तुमचं वार्षिक बजेट. 6वं आणि महत्त्वाचे, शाळा मालकी हक्काने चालवली जात आहे की कुठली सामाजिक संस्था की ट्रस्ट यांची नोंदणी असणे गरजेचे आहे. अजूनही 1-2 छोटे मोठे मुद्दे आहेत. तर यानंतर शिक्षण विभागाकडून शाळेची तपासणी होते. एक पथक येते व सगळ्या बाबी पूर्ण आणि बरोबर आहे की नाही याचा अहवाल तयार होतो. तो अहवाल उच्च अधिकारी तपासतात. मग तो माननीय मंत्रीसाहेबांकडे येतो. सगळ्या कायदेशीर बाबींची पूर्तता आहे की नाही याची तपासणी होऊन ठराव पास केला जातो व त्या ठरावावर पुन्हा तुमच्याकडून नवीन अर्ज मागवला जातो. धोत्रेंनी छोटेखानी भाषणच दिले. थांबल्यावर त्यांनी थोडे पाणी प्यायले. रघु 3 उंची कप बशी चहा घेऊन आला. चहाचा सुगंध नाकात गेला आणि ती प्रफुल्लित झाली. तिघांना चहाचे कप ठेवून रघु गेला. घ्या, चहा घ्या, मंत्री म्हणाले. हो. मैथिलीने कप उठायला लावला. अप्रतिम चव होती चहाची. नक्कीच दार्जिलिंगचा असणार, तिने ओळखले. तिघांनी चहा संपवला. धोत्रेंनी बेल वाजवली तसा रघु येऊन कप्स घेऊन गेला. थोडक्यात तुम्हाला शाळा माध्यमिक करण्याची प्रोसिजर समजली असावी. बोटे एकमेकांत गुंफवत मंत्रीसाहेब म्हणाले. हो सर, आले लक्षात. माझा प्रश्न हा होता की जर या सगळ्यांची पूर्तता केल्यावर ॲप्रॉक्स किती कालावधी लागतो ॲक्च्युअल शाळा सुरू व्हायला? मॅडम, तसं नाही. प्रशासनाकडून संमती मिळाली तरी तुम्ही लगेच 8वी ते 10वी वर्ग सुरू नाही करू शकत. प्रत्येक वर्षी पुढची इयत्ता अशा प्रकारे. धोत्रे म्हणाले. म्हणजे उदाहरणार्थ यावर्षी 8वीचा वर्ग सुरू केला
8वीचा वर्ग सुरू केला तर ती पास झालेली मुलेच पुढच्या 9वीच्या वर्गात जाणार, मग पुढच्या वर्षी 10वी, प्रत्येक वर्षी नवीन वर्ग असे आहे ते. का कोण जाणे, पण धोत्रे खूप वेळ घेऊन अतिशय छान समजावून सांगत आहेत असे मैथिलीला वाटले. आय होप तुम्हाला सगळं व्यवस्थित समजले असावे, मंत्री पुन्हा म्हणाले. हो सर, सगळे व्यवस्थित समजले. धोत्रे साहेबांनी खूप छान समजावले. तिला तुर्तास तरी काही प्रश्न होते. धोत्रे जेव्हा सांगत होते तेव्हा मैथिलीने तिच्या छोट्या डायरीत नोंद केली. मैथिलीचं समाधान झाले. या गोष्टी तर माहीतच नव्हत्या. मग सबनीस सर येत होते तेव्हा धोत्रेंनी सांगायचे ना, किती खेपा मारल्या, आज मलाही यावं लागलं. मैथिली नाराज होऊन विचार करत होती. तिने फाईल हातात घेतली. सर, मी लवकरात लवकर धोत्रे साहेबांनी सांगितलेल्या कामाचे पेपर्स तयार करून घेते व पुन्हा इथे येऊन घेऊन येते. हो चालेल, अपॉइंटमेंट लागते. तुम्ही माझं कार्ड ठेवा, मला कॉल करा, मी सांगेन कधी यायचे ते, धोत्रे म्हणाला. प्रसन्न मनाने ती दोघांचा निरोप घेऊन बाहेर पडली. मैथिली केबिन बाहेर गेली आणि मंत्र्यांनी त्यांच्या मोबाईलवर 1 नंबर लावला व फोन कानाला लावला. मैथिली आत केबिनमध्ये गेली आणि आदिराज जागेवरच थांबला. त्याला मैथिलीशी बोलायचे होते. आज ही संधी सोडायची नाही. हां, त्यांनी पण केला, पण त्यालाही गृहनिर्माण मंत्र्यांना भेटायचे होते. त्यांची मीटिंग फिक्स केली होती. 11:30 वाजून गेले तरी ते आले नव्हते. पण मैथिली, तिची तर मीटिंग संपतसुद्धा आली असेल. मी जर आत केबिनमध्ये गेलो तर मैथिली निघून जाईल, मग तिला शोधणे कठीण होईल. नशिबाने ती समोर आहे आणि तिला दुर्लक्ष करणे आदिराजला जमले नसते. मैथिलीला तो भेटणार होताच आणि त्याने एक रिस्की निर्णय घेतला. धोका होता, पण मैथिलीसाठी तो घेणारच होता. अजूनही मंत्र्यांचा पत्ता नव्हता. आदिराज सरळ तिथून निघाला. मैथिली जाणार याच मार्गाने लिफ्टने खाली येईल, मग पार्किंगकडे जाईल, तेव्हा तिच्याशी बोलायचे आदिराजने ठरवले व तो लिफ्टने खाली निघाला. मैथिली केबिनमधून बाहेर आली. समोर खाली जाणारी लिफ्ट तिने पाहिली. ती लिफ्ट अशी हाक मारणार तोच लिफ्ट खाली गेली. ती दुसऱ्या लिफ्ट जवळ गेली. सुदैवाने ती 7व्या मजल्यावर होती. बटन प्रेस करता खाली येऊ लागली. मैथिलीचं काम चोख झाले होते. चक्क मंत्री साहेबांनी जातीने लक्ष घालून तिला सर्व काही समजण्यास मुलाची मदत केली होती. तिच्या चेहऱ्यावर जिंकल्याचे समाधान छान स्माईल होते. लिफ्ट आली आणि तिने आत प्रवेश केला. आदिराज पार्किंगमध्ये आधीच येऊन उभा राहिला होता. त्याचं मन थाऱ्यावर नव्हतं. नजर हटी, दुर्घटना घटी, असं काहीसं त्याचं झालं होतं. त्याला मैथिलीला चुकवायचे नव्हते. यासाठी त्याने खूप मोठी रिस्क घेतली होती. त्याचं लक्ष समोर गेले आणि आनंदांचे डोळे चमकले. समोरून डार्क निळ्या साडीतली, बोलक्या डोळ्यांची, कमनीय बांधा असलेली त्याची सुंदर अनामिका चालते होती. आदिराजचं हृदय आनंदाने धडधडू लागलं. मैथिली आणि आदिराजची पहिली ऑफिशियल भेट काय होणार, ऐकत राहा. क्रमश कथेचे सारे अक्कल इकडे सुरक्षित. कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. कथा लिखित व आवाज प्राची सोळे. लोभ असावा. धन्यवाद. थँक्यू.